नागपुरातील अनेक व्हिडिओ जे आहेत ते इन्स्टा चॅनलमध्ये समोर येत आहेत आणि एका महिला पोलिसाचा विनयभंग जमावाकडून झाल्याचा आता एक धक्कादायक व्हिडिओ समोर आले. आपल्या सोबत आमदार परिणय फुके आहेत. सर, काय सांगाल? धक्कादायक व्हिडिओ आहे, मुख्यमंत्र्यांनी इशारा दिला होता, याच्यावरती तरी कारवाई होईल का आता? निश्चितच या प्रकारच्या ज्या घटना झाल्या आणि ही जी घटना महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत जी झालेली आहे ती तर निश्चितच या संदर्भात कडक कारवाई झालीच पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना एकालाही याच्यात सोडलं नाही पाहिजे. कालच या सगळ्या अनेक लोकांच्या त्या संदर्भात अटक झाल्या आहेत आणि जे लोक काही 2-4 लोक मिसिंग आहेत तेही लोकांना आज संध्याकाळपर्यंत निश्चितच तेही लोकांना अटक करणार आणि या लोकांना कडक शिक्षा झाली पाहिजे ही तर निश्चित आमची मागणी आहे. पण यांना कडक शिक्षा 100% होणार ही आम्हाला विश्वास आहे. सर, दुसरीकडे औरंगजेबाच्या कबरीवरून जे एवढं राजकारण पेटलेलं आहे, आता शरद पवार गटाचे खासदार आहेत अमोल कोल्हे, त्यांचं म्हणणं आहे की या कबरीच्या परिसरामध्ये मराठ्यांचं एक शौर्य असं एखादं स्मारक तयार करावं म्हणून. भाजपची काय भूमिका आहे? निश्चितच जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांची सीना असणार, छत्रपती संभाजी महाराजांची सीना ज्या भागात गेले, पेशवे ज्या भागात जाऊन मराठा साम्राज्याचा झेंडा जिथे जिथे फडकवला, जिथे जिथे युद्ध लढले, जिथे जिथे पराक्रम केले, सगळीकडेच या प्रकारचे मॉन्युमेंट किंवा एक चांगला तिथे करण्यात येणार आहे. पानिपतलाही करणार आहे, आग्र्यालाही करणार आहे आणि निश्चितच इथेही जे औरंगजेबांची जी कबर आहे तिथेही निश्चितच करणार आहे. पण या माध्यमातून निश्चितच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यानी आपली भूमिका कबरेच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करावं. आम्ही तर महाराष्ट्रातील जनतेला तर ती कबर पाहिजेच नाहीये, जे हिंदू लोक आहेत त्यांना तर ती तिथे कबर पाहिजेच नाहीये. पण जर समजा या संदर्भातली जर शरद पवार गटांची जर काही भूमिका असणार तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावं. धन्यवाद. ते मराठ्यांच्या बाजूला आहे की औरंगजेबांच्या बाजूला आहे, ते महाराष्ट्राच्या बाजूला आहे की औरंगजेबच्या बाजूला आहे, हे त्यांनी स्पष्ट करावं. मला काय वाटतं, शरद पवार गट नेमका कुठल्या बाजूला आहे? ते सगळेच टबले वाजवण्याचा ते प्रयत्न करत आहे. कारण एकीकडे जितेंद्र आव्हाड असतील किंवा बाकी सगळे लोक असतील ते औरंग्याचा फार गवगवा करतात आणि दुसरीकडे अमोल कोल्हे त्या कबरीवर स्मारक बनवण्याच्या गोष्टी करतात. तर मला असं वाटतं त्यांनी त्या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. धन्यवाद. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल होते परिणय फुके. कॅमेरामन रोहित नाईकसह मी चेतन नावरे, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.